नमस्कार मंडळी, द ऋतुजाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण सिंपल व्हेज थाळी बनवणार आहोत। ही थाळी मी अगदी 15 मिनिटांमध्ये बनवली होती आणि सर्व काही कुकरमध्येच बनवलं होतं। तर ते कसं बनवलं होतं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये मी तेल टाकलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि इकडे कांदा बारीक चिरून घेतला आहे, तोही यामध्ये टाकलेला आहे। मी इकडे मध्यम आकाराचे 2 कांदे वापरले आहेत। आता हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कांदा छान असा लालसर आता भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे। मी इकडे मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतला होता। आता टोमॅटो ही आपण व्यवस्थित भाजून घेऊया। सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता। हे बघा, आता टोमॅटो ही आपला भाजून झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। नंतर मी एका वाटीमध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ किंवा मसूर डाळ ही वापरू शकता, किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला कडधान्य वापरायचं असेल तर तेही वापरू शकता, फक्त ते तुम्ही रात्री भिजत ठेवा। आता मी ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे। मुगाची डाळ भिजत वगैरे काही ठेवायला लागत नाही, कारण आपण डायरेक्टच कुकरमध्ये बनवतोय। हे बघा, मी डाळ इकडे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नंतर मी एका प्लेटमध्ये धनिया पावडर, गरम मसाला, हिंग, लाल तिखट, घरचाच आहे कांदा लसूण मसाला, हळद आणि मीठ घेतलेलं आहे। आता हे आपण यामध्ये घालूयात। आता हेही आपल्याला फोडणीमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे। माझ्या घरी आम्ही दोघेच असतो, त्यामुळे मी इकडे थोडीशीच डाळ घेतली होती। जर तुमच्या घरी जास्त माणसे असतील तर मोठ्या कुकरमध्ये तुम्ही थोडीशी जास्त डाळ ही घेऊ शकता। आता डाळ ही आपण तेलामध्ये थोडीशी परतून घेऊयात। मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची किंवा मसूरची डाळ ही वापरू शकता। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ आमटी हवी आहे त्याच्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालते। जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। वरून फक्त बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घाला। नंतर मी एक तांब्या घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे। हा छोटा ग्लास आहे विहांचा पाणी पिण्याचा, त्या ग्लासने मी 1.5 ग्लास हा तांदूळ घेतलेला आहे। आता या तांदूळमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। आम्ही बोटाच्या मोजमापानुसार तांदळामध्ये पाणी घालतो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तेही आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता हा तांब्या आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये ठेवायचा आहे। आपण ज्या कुकरमध्ये आमटीला फोडणी दिली होती त्याच कुकरमध्ये आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला स्टँड किंवा वाटी काहीही ठेवावं लागत नाही, डायरेक्टच आपण तांब्या ठेवला तरीही चालतो आणि व्यवस्थित भात आणि आमटी दोन्हीही एकाच वेळेला शिजून होते। मी मूग डाळ वापरल्यामुळे 4 शिट्ट्या घेतल्या होत्या। जर तुम्ही तुरीची डाळ वापरली तर थोड्याशा जास्त शिट्ट्या घ्या, आणि जर मसूर डाळ वापरली तर 3 शिट्ट्यामध्ये भात आणि आमटी दोन्हीही तयार होते। आता आपण कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत भाकरी बनवून घेऊयात। मी भाकरीऐवजी चपातीही बनवू शकता। फक्त चपाती बनवणार असाल तर सुरुवातीला कणिक मळून ठेवा। मी इकडे भाकरीच बनवणार होते, त्यामुळे मी नंतरच परातीमध्ये पीठ घेतले आणि ते व्यवस्थित मळून घेतले होते। खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की तुमच्या भाकरी खूप छान असतात, फुगून टम्म होतात, तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा। तर मी या व्हिडिओमध्ये भाकरी कशा बनवल्या होत्या ते सांगते। एका परातीमध्ये पीठ घ्यायचं आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालत राहायचं आणि चांगलं चुरून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढं छान भाकरी मऊसूत होते। पीठ जर खूप दिवसाचं जुनं असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे भाकरी खूप छान होतात। भाकरीच्या कडाही चिरत नाहीत आणि भाकरी छान टम्म फुगते। व्हिडिओमध्ये पाहू शकता मी भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। तुम्ही ज्वारीच्या भाकरीऐवजी बाजरीची भाकरीही बनवू शकता। आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला भाकरी थापायची आहे। भाकरीचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त घट्टसर मळू नका, थोडंसं पातळच मळायचं, म्हणजे भाकरी अलगद हाताने थापली जाते। इतकंही पातळ करू नका की भाकरी थापताच नाही येणार। थोडंसं मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं, म्हणजे अलगद हाताने भाकरी थापली तरीही ती थापली जाते। जर तुम्ही घट्टसर पीठ ठेवलं तर भाकरी खूप जोर लावून थापावी लागते, त्यामुळे भाकरी छान फुगत नाही। आणखीन एक गोष्ट, तव्यावरती जेव्हा तुम्ही भाकरी टाकता तेव्हा ती अलगद हाताने टाकायची, एकदम जोरात टाकायची नाही, त्यामुळे त्याला फुटकुळ्या आल्यासारखं होतं आणि भाकरी व्यवस्थित फुगत नाही किंवा व्यवस्थित बनतही नाही। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी सगळ्या भाकरी बनवून घेतल्या होत्या। 15 मिनिटांमध्ये माझा पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झाला होता। नंतर कुकर थंड झाल्यावरती उघडायचं आहे। त्यामध्ये भात आपला व्यवस्थित शिजला होता आणि डाळही व्यवस्थित शिजली होती। आमटीही बनवून तयार झाली आणि भातही तयार झाला। इकडे भाकरीही बनवून तयार झाली होती।
तुम्हाला जर खूपच घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारे 15 मिनिटांमध्ये स्वयंपाक बनवू शकता. त्यानंतर यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण थाळी बनवायला घेऊयात. कमीत कमी वेळेमध्ये एकाच कुकरमध्ये सगळं कसं बनवलं ही तुम्हाला आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही याच थाळीबरोबर काकडी किंवा बीटरूटची कोशिंबीरही बनवू शकता. दह्यामध्ये काकडी किंवा बीटरूट किसून घालायचं आणि वरून जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. मी इकडे वाटीमध्ये प्लेन दहीच ठेवलं होतं कारण ताटामध्ये शेंगदाण्याची चटणी लावली होती. आम्हाला शेंगदाण्याच्या चटणीबरोबर दही खायला खूप आवडतं. आणि मी ताटामध्ये लिंबाचे लोणचे, भाकरी आणि कांदा ठेवला होता. तुम्ही पापडही तळून किंवा भाजून यामध्ये ठेवू शकता. ही खूप सिंपल आणि पटकन बनणारी व्हेज थाळी आहे. एकाच कुकरमध्ये खूप कमीत कमी वेळेमध्ये संपूर्ण जेवण बनवण्याची ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.